तारीख होती 5 जानेवारी 1971 आणि हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला। इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान 7 कसोटी सामन्यांची ॲशेस सिरीज सुरू होती। 1971 मध्ये इंग्लंडने दौरा केला होता ऑस्ट्रेलियाच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या आयकॉनिक MCG वरती टेस्ट मॅच आयोजित केली होती। या सामन्याच्या आधी भरपूर पाऊस पडला होता। तब्बल 3 दिवसांचा खेळ हा पावसामुळे वाया जाणार होता आणि यामुळे क्रीडा रसिकांचं खूप मोठं नुकसान होत होतं, कारण की ते एका खूप मनोरंजनासाठी मोठ्या अशा सामन्यासाठी मुकणार होते। आणि मग यावरती ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने थोडीशी शक्कल लढवली आणि जन्म झाला वन डे क्रिकेटचा। नमस्कार मित्रांनो, मी सदानंद विजय पाटील, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। इंग्लंडने दौरा केला होता ॲशेस सिरीजसाठी ऑस्ट्रेलियाचा 1971 साली। 7 कसोटी सामन्यांची ही मालिका होती। खरं तर 7 कसोटी सामने एका मालिकेमध्ये म्हणजे खूपच लांबलचक अशी ही मालिका होती। आणि मालिकेची आणखीन एक खासियत, त्यावेळेस जी ओव्हर जी टाकली जायची या मालिकेमध्ये ती होती 8 बॉल्सची। सध्याच्या क्रिकेटमध्ये 6 बॉल्सची ओव्हर होते, पण त्यावेळेस ती 8 बॉल्सची ओव्हर टाकली जायची। तरी अशी ही मालिका होती। मालिकेतला सामना सुरू होता, पण सामन्याचे पहिले 3 दिवस हे पावसाने वाया गेले होते। एकाही चेंडूचा खेळ झाला नव्हता। प्रेक्षकांनी सर्व तिकिटे विकत घेतलेली होती, पण त्यांना त्यांचे पैसे वसूल करता आले नव्हते। 3 दिवस भयंकर पाऊस पडत होता, मुसळधार पाऊस पडत होता। सामना रद्द करावा लागेल असं वाटत होतं। 4 दिवस फक्त हे टेस्ट मालिकेत होते त्यावेळेस फक्त 4 दिवसांची टेस्ट सिरीज होती। आता टेस्ट मालिका होती। आता 5 दिवस टेस्ट मॅचला मिळतात। तो सामना जो होता हा 4 दिवसांचा होता। 3 दिवसांचा खेळ ऑलरेडी वाया गेला होता। केवळ एका दिवसाचा खेळ शिल्लक होता। आता करायचं काय? प्रेक्षकांनी तिकिटे विकत घेतलेली आहेत। प्रायोजकांचं नुकसान होणार होतं। प्रेक्षकांना मनोरंजनाची एक संधी भेटणार नव्हती। इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे जे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत, यांचा एक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार नव्हता। आणि थोडंसं हे कुठेतरी मनाला लागलं होतं ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाच्या। आणि केवळ याच्यामुळे त्यांनी एक शक्कल काढली। ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने काय केलं, इंग्लंडच्या खेळाडूंना एक विनंती केली की एक दिवस फक्त सामन्याचा बाकी आहे। टेस्ट मॅचचा हा 4था दिवस आहे। आपण जर इथे कसोटीप्रमाणे खेळलो तर निकाल लागणार नाही आणि इतकी सारे हे प्रेक्षक जमलेले आहेत, तर अशा वेळेस आपण काय करायचं? तिकीट तर सगळी सामन्याची विकलेली गेलेली आहे। आता एकच दिवस असा आहे की ज्या दिवशी पावसाची शक्यता नाहीये, आपल्याला खेळायची एक संधी मिळणार आहे। त्यावेळेस या प्रेक्षकांसाठी आपण एक सामना खेळूया। हा सामना असेल फक्त 40-40 ओव्हर्सचा। 40 ओव्हर्स पहिले एक टीम बॅटिंग करेल, दुसरी इनिंग 40 ओव्हरची ही दुसऱ्या टीमची असेल। सो असा हा सामना ठरला आणि त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने असा प्रस्ताव इंग्लंडच्या खेळाडूंसमोर ठेवला। सुरुवातीला इंग्लंडचे खेळाडू हा सामना खेळण्यास फारसे उत्सुक नव्हते। त्यांना असं वाटत होतं की एका दिवसाच्या सामन्यामध्ये कुणाला इंटरेस्ट आहे, आणि झालं उलटच। पण त्यांनी थोडासा विचार केला की चला, इतक्या प्रेक्षकांनी तिकीट खरेदी केलेली आहेत, प्रेक्षकांचं नुकसान होईल, त्यांना करमणूक होणार नाही, मनोरंजन होणार नाही, क्रिकेटचं नुकसान होईल, त्याचबरोबर प्रायोजकांचं नुकसान होईल, ऑस्ट्रेलियन मंडळाचं नुकसान होणार होतं आर्थिक, कारण की सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली होती आणि सामना जर करणं खेळवता झाला असता तर त्यांनाही मोठा आर्थिक फटका बसणार होता। सो इंग्लंडच्या खेळाडूंनी थोडासा हा विचार केला आणि त्यांनी तयारी दाखवली की ठीक आहे, चला आपण खेळूया, असा एक सामना खेळूया 40-40 ओव्हरचा, एका दिवसात संपेल असा। आणि इथे आणि याच दिवशी जन्म झाला तो वन डे क्रिकेटचा। हा होता पहिला वन डे क्रिकेटचा सामना। अपघाताने का होईना पण घडला होता, पण याची सुरुवात झाली होती ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये। ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली। इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली या सामन्यामध्ये आणि इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 190 धावा केल्या होत्या त्यांच्या 40 ओव्हरमध्ये। लक्षात घ्या, या 40 ओव्हर ज्या होत्या या 8 बॉल प्रति ओव्हर होत्या। आताच्या क्रिकेटमध्ये जे 6 बॉल्स प्रति ओव्हर होतात, त्यावेळेस 8 बॉल्स प्रति ओव्हर होता। सो या 40 ओव्हर्स मध्ये इंग्लंडला 190 धावा जमवता आला होता। आणि ऑस्ट्रेलियाने ही जी टोटल आहे इंग्लंडची, ही चेस डाऊन केली होती। त्यांनी 191 धावा केल्या होत्या। इयान चपल होते त्यावेळेस, त्यांच्या अर्धशतकाच्या जोरावरती ऑस्ट्रेलियाने हे टार्गेट चेस डाऊन केलं होतं आणि ऑस्ट्रेलियाने या सामन्यामध्ये इंग्लंडवरती मात केली होती। सो अशा पद्धतीने जन्म झाला होता पहिल्या आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेट सामन्याचा। मित्रांनो, खूप कमाल आहे। थोडंसं अपघाताने का होईना पण वन डे क्रिकेटची सुरुवात झाली आणि पुढे याच वन डे क्रिकेटने संपूर्ण जगाला वेड लावलं। हा जो पहिला वन डे क्रिकेटचा सामना झाला होता MCG वरती ऑस्ट्रेलियामध्ये, हा झाला होता 1971 साली। आणि जर तुम्हाला लक्षात असेल तर 1975 साली याच वन डे क्रिकेटचा पहिला वर्ल्ड कप झाला होता। केवळ 4 वर्षामध्ये वन डे क्रिकेटने एवढी पॉप्युलॅरिटी मिळवली होती, एवढी लोकप्रियता मिळवली होती की याचं आयोजन करावं अशी कल्पना त्यावेळेस आली आणि वर्ल्ड कपचा जन्म झाला। आणि 1975 साली हा पहिला वर्ल्ड कप जिंकला गेला।
पहिला वर्ल्ड कप खेळला गेला. हा पहिला वर्ल्ड कप जो जिंकला होता तो वेस्ट इंडिजने जिंकला होता. आपण याच्यावरती एक व्हिडिओही बनवलेला आहे. जर का तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जरूर पहा. त्याच्यावरती आपण डिस्कस केलंय की वेस्ट इंडिज क्रिकेट त्यावेळेस किती डॉमिनंट होतं आणि त्याच्यानंतर ते हळूहळू रास कसं पावत गेलं. हा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही नक्की आवर्जून पहा. फार इन्फॉर्मेटिव्ह असा हा व्हिडिओ आहे. तर अशा पद्धतीने कालांतराने क्रिकेटमध्ये अनेक बदल होत गेले. थोडासा क्रिकेट जे ब्लॅक अँड व्हाईट क्रिकेट होतं सुरुवातीच्या काळात काय होतं, वन डे क्रिकेटमध्ये सुद्धा लोक पांढरे म्हणजे जे प्लेयर्स असायचे, जे खेळाडू असायचे ते व्हाईट कलरची जर्सी खेळायचे, घालून खेळायचे आणि जो बॉल वापरला जायचा तो रेड बॉल वापरायला जायचा. आता क्रिकेटचं रूप थोडंसं बदललंय. आता हा ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना गेलेला आहे. इथे जो लाल बॉल होता तो आता व्हाईट झालेला आहे, पण खेळाडूंचे जे कपडे होते जे व्हाईट होते ते आता कलरफुल झालेले आहे. आणि अशा या वन डे क्रिकेटने संपूर्ण जगाला खूप कमी कालावधीमध्ये वेळ लावलं. परत क्रिकेटची थोडीशी उत्क्रांती होत गेली. आता वन डे क्रिकेटचं पाहून थोडंसं T20 क्रिकेटने जन्म घेतला. आता T10 क्रिकेट सुद्धा जन्माला येत आहे. आणखीन काय काय आपल्याला पाहावं लागणार आहे हे देव जाणे. पण खेळ हा एक खूप चांगला बदल होता. वन डे क्रिकेटचे आपल्याला सुरुवात झालेली अशा पद्धतीने अपघातातून का होईना पण पाहायला मिळाली ती या टेस्ट मॅचच्या सिरीजमुळे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या दरम्यानची ही जी ॲशेसची सिरीज होती केवळ पावसाने वाया घालवला होता खेळ, म्हणून अपघाताने वन डे क्रिकेटचा हा सामना झाला होता. आणि तिथून पुढे वन डे क्रिकेट हे जन्माला आलं आणि तिथून पुढे वन डे क्रिकेटने आपली वाटचाल केली आणि ती आपण सर्वांनी पाहिलेलीच आहे. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जरूर कळवा मला कमेंट बॉक्समध्ये. भारताचा संघ गेलेला आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती वन डे सामन्यांसाठी. 3 वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे तिथे. सर्व लक्ष असणार ते विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या कॅप्टन्सीवरती. याच्यावरती देखील आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. जर तुम्हाला चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तेव्हा लवकरच भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.